जम्मू काश्मीर आणि लडाखच्या प्रगतीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असून यासाठीचे प्रयत्न सदैव सुरू राहतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी. विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित कारवाईसंदर्भात केंद्रीय गृहमंत्र्यांनी निवेदन द्यावं. या मागणीसाठी विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेचं कामकाज 2 वाजेपर्यंत स्थगित. भारतीय रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर. रेपो दरात बदल न करता तो 5.5% इतका कायम ठेवण्याचा निर्णय. सायबर फसवणुकीची प्रकरणं रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी मार्गदर्शक सूचना केल्या जारी. प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे रिझर्व्ह बँकेला आदेश. येमेनच्या किनाऱ्याजवळ भारतीय व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं केला तीव्र निषेध. जहाजावरील 13 भारतीय आणि 1 परदेशी असे सर्व 14 कर्मचारी सुरक्षित. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्याच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला होणार